प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ. भूतकाळात केव्हा तरी चालू झालेली क्रिया अजूनही चालू आहे असे सांगण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर होतो. माय मदर हॅज बीन कुकिंग सिन्स मॉर्निंग. माझी आई सकाळपासून स्वयंपाक करत आहे. आय हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार फॉर 4 hours. मी 4 तासापासून कार चालवत आहे. जयकृष्ण हॅज बीन लर्निंग इंग्लिश सिन्स चाइल्डहुड. जयकृष्ण लहानपणापासून इंग्रजी शिकत आहे. या वाक्यांमधील क्रिया भूतकाळामध्ये सुरू होऊन अजूनही चालू आहेत, म्हणून या वाक्यांमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. उदाहरणार्थ, जयकृष्णाची शिकण्याची क्रिया ही लहानपणापासून सुरू झालेली असून अजूनही चालू आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना पुढील प्रमाणे असते. सब्जेक्ट, त्यानंतर हॅव बीन किंवा हॅज बीन, त्यानंतर वर्बला आयएनजी प्रत्यय आणि ऑब्जेक्ट. आय हॅव बीन गोइंग टू स्कूल. मी शाळेत जात आलो आहे. वी हॅव बीन गोइंग टू स्कूल. आम्ही शाळेत जात आलो आहोत. यू हॅव बीन गोइंग टू स्कूल. तू शाळेत जात आला आहेस. यू हॅव बीन गोइंग टू स्कूल. तुम्ही शाळेत जात आले आहात. दे हॅव बीन गोइंग टू स्कूल. ते शाळेत जात आले आहेत. बॉईज हॅव बीन गोइंग टू स्कूल. मुले शाळेत जात आले आहेत. या वाक्यांमध्ये आय, वी, यू, दे किंवा अनेक वचनी कर्ता असेल तर त्यांच्यासोबत हॅव बीन हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. ही हॅज बीन गोइंग टू स्कूल. तो शाळेत जात आला आहे. शी हॅज बीन गोइंग टू स्कूल. ती शाळेत जात आली आहे. इट हॅज बीन गोइंग टू स्कूल. ते शाळेत जात आले आहे. बॉय हॅज बीन गोइंग टू स्कूल. मुलगा शाळेत जात आला आहे. राम हॅज बीन गोइंग टू स्कूल. राम शाळेत जात आला आहे. वाक्यामध्ये ही, शी, इट किंवा एकवचनी कर्ता असेल तर त्या कर्त्यानंतर हॅज बीन हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. मी 2 तासापासून पुस्तक वाचत आहे याचे इंग्रजी भाषांतर करायचे झाल्यास मी साठी आय हा सब्जेक्ट घेऊन आय नंतर हॅव बीन हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे लागेल. त्यानंतर वाचणे यासाठी रीड हे वर्ब घेऊन त्याला आयएनजी प्रत्यय लावावा लागेल. रीडिंग नंतर अ बुक फॉर 2 hours हे ऑब्जेक्ट घेता येईल. अशा प्रकारे आय हॅव बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours हे वाक्य तयार होईल. कोणत्या वेळेपासून क्रिया सुरू झाली हे सांगण्यासाठी सिन्सचा वापर होतो. उदाहरणार्थ, सीता हॅज बीन सिंगिंग सिन्स 9 o'clock. किती वेळापासून क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी म्हणजेच क्रियेचा कालावधी सांगण्यासाठी फॉरचा वापर होतो. उदाहरणार्थ, ही हॅज बीन स्लीपिंग फॉर 8 hours. तो 8 तासापासून झोपला आहे.